सुरुवात माझी मित्रांनो दारू पिण्याची झाली की एका चांगल्या हॉटेलमध्ये झाली. कोरेगाव पार्क परिसरातल्या ब्लू डायमंड हॉटेल यायची सुरुवात झाली. ब्लू डायमंडमध्ये मी सुरुवातीला आठवड्यात एकदा आमचे धंद्यातले काही मंडळी होती, त्यांच्यासोबत मोठे लोक होते. वडिलांचा धंदा मोठा होता, मी फक्त वयाने मोठा नव्हतो, बाकी बॅकग्राऊंड माझी सगळी मोठी होती. आणि त्यांनी मला एक दिवशी घेऊन गेली. ॲक्च्युली माझ्या घरामध्ये लग्न किंवा काही समारंभ असेल तर दारू सगळे लोक प्यायचे. माझा सक्का भाऊ पण दारू प्यायचा, माझ्यासमोर प्यायचा. माझे सगळे चुलत भाऊ बसलेले असायचे, सक्का भाऊ. माझी 10वी झाली त्याच्यानंतर मला पण ते लोक घेऊन बसायचे. मी 11वीला वगैरे असताना माझ्या घरातल्या कार्यक्रमांमध्ये दारू पिलेली. दारू म्हणण्यापेक्षा बिअर प्यायचे. मला त्यावेळी बिअर असेल तर मला बोलवायचे, नाहीतर मला घेत नव्हते त्यांचे. आणि मला ते आवडायचे, मला आवडायचे. मी जास्त मागायचं होतो. मला माझी दाजी म्हणायचे नको तुझं बस स्टॉप. छान होतो, काय बोलता येत नव्हतं, मन मारायचो. आणि मित्रांनो जेव्हा मला ते 12वी झाली आणि मला शिक्षणात मन नाही लागत म्हणून घरी सांगितलं, मला धंद्यात घेतलं तर त्यावेळेला मला तो छान था. आणि मी जी बिअर घेतली होती त्यावेळी मी घाबरलो होतो किंवा घरी वाचेल किंवा काय, हे सगळे कार्यक्रम बाहेर मी कधी केलेले नव्हते. घरच्या कार्यक्रमांमध्ये पित होतो हे सुद्धा माझ्या आई वडिलांना नव्हतं माहिती. बाकी माझ्या बहिणींना माहीत होतं, दाजींना माहीत होतं, सगळ्यात चुलत भावांना माहीत होतं, माझ्या वहिन्यांना माहिती होतं. तर हे सगळे मिळून आम्ही जवळजवळ 18, 20, 22 जण व्हायचे. सगळ्यांना माहिती होतं. फक्त माझ्या आई वडिलांना याची कल्पना नव्हती की मी थोडी घेतली. पण धंद्यात आलो आणि सुरुवात झाली. काहीच दिवसांनंतर मला असं वाटायला लागलं की पुढच्या रविवारची वाट बघण्यापेक्षा मध्ये आधी एखाद्या वेळी मग मी तो माझ्याबरोबर न पिणारा किंवा ज्याला नाही चालत बिअर असं काही त्याला घेऊन जायचं. नाही का बाबा, सोबतीला एक मॉरल चांगल्याच हॉटेलमध्ये बसायचो, डेक्कनला येऊन बसायचो. लांब आहे, मी विश्रांतवाडी मनशांती समूह विश्रांतवाडीला सभासद आहे. मी आमची विश्रांतवाडी टिंगरेनगर हे या सोडून ना डेक्कनला वगैरे दारू प्यायला आहे, म्हणजे ते बिअर प्यायला. आणि नंतर मला त्या बिअरने काहीच व्हायचं. हार्ड ड्रिंक माझ्या मित्रांसोबत किंवा मंडळातली पोरं आमचं काही, त्याच्यामुळं मी 1-2 वेळा वरातीत वगैरे गणपतीच्या मिरवणुकीत थोडीफार अशी घेतलेली होती. मग चालू झालं तर 90 त्यावेळी नुकती आली होती 99 साली. आणि ती महाग म्हणजे काय व्हायचं ते 90 पिलो तर माझ्यासोबत एक जण असायचा, एक पेक पिणारा. मी एकच पितो, मी एवढीच पितो, तेवढी मला छोट्यातला एवढीच लागते. काहीतरी आपल्याला घेऊन जायचो, क्वार्टर घ्यायचो आणि त्याला तेवढी पाहिजे तेवढी द्यायचो. आणि मला बाकीची ते माझ्यासाठी बरोबर माफ होतं. आठवड्यातून 2दा झाल्यानंतर आठवड्यात 3दा, आठवड्यात 4 वेळा दररोज. आणि मग 1-2 वेळा भांडणं झाली, मारामारी झाली. तेव्हा चौकीत नेलं आणि तेव्हा कळलं की तुमचा मुलगा दारू पिऊन मारामारी करत. तेव्हा ते घरी कळालं. त्यानंतर थोडे दिवस 15-20 दिवस शांत. त्यावेळी ते जमून गेलं. मला काय वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी विड्रॉल्स नव्हते झाले. नवीन होतं ना प्यायला, नवीन ना, मला विड्रॉल्स वगैरे असला काही प्रकार झाला नाही. म्हणलं जाऊ दे, मुलं प्यायचीच नाही आता, नाही का, भांडणं काहीतरी होतात. आणि मी ते भांडणं मारामारी न पिता करायला लागलो. मग त्याच्यातून म्हटलं आता ह्याच्यातून आपण प्रूव्ह करून दाखवू की मी न पिता मारामारी. मग ते पोलिसांना आणि माझ्या घरच्यांना वाटायला पाहिजे की नाही आता ह्यावेळी पिला नव्हता, आमच्या मुलाची चूक नाही. ते असं काहीतरी ना मी 2 व्यक्तींमध्ये लावून द्यायचं, त्या गोष्टी करायला लागलो. दारुडा स्वभाव माझा आता मला मी जेव्हा आढावा घेतो तेव्हा कळतो की मी दारुडा स्वभाव हा माझा दारू न पिता सुद्धा. पण लहानपणापासून आहे ना मला महागड्या वस्तू पण मिळाल्या. घरात मी जे मागल ना ते मिळायचं मला. पण मी जी म्हणेल ती कंपनी, मी जो म्हणेल ना तो ब्रँड, तो कधीच मिळायचा. त्याच्यापेक्षा थोडासा खालचा किंवा थोडासा वरचा म्हणजे थोडंसं जास्त महागातलं मिळायचं. पण मला जे आवडतंय ना, मला निळ्या रंगाचंच पाहिजे ना अमुक वस्तू, तर ती निळ्या रंगाची नाही मिळायची. मला लाल कलरची मिळायची, हिरवा कलर, ते ना मला खटकायचं. यार महागातले घेतले, मी स्वस्त सांगत होतो. यांनी महागातले घेऊन आले पण मला पाहिजे तो कलर. माझा ॲक्च्युअल फोकस त्या कलरवर किंवा त्या सायकलच्या आकारावर किंवा सायकलची स्टाईल. नवीन सायकल येत होत्या त्यावेळेस, तर ते सायकलची स्टाईल मला ती पाहिजे ना, ती स्टाईलच नाही मला, त्याच्यापेक्षा महागातली सायकल. तर ते मला असं वाटायचं हे महागातलं नको मला. तर हे सगळं आहे ना तिरकट आडवं चालणं हे मनातल्या मनात जगून राहायचं. मी राहायला टिंगरेनगरला होतो. शाळा माझी मॉडर्न हायस्कूल. लांबून यायचो म्हणून तिथले स्थानिक मारायचे की काहीतरी कारणं काढायची, फटके द्यायची, नाही का, याला मारू त्याला मारू करत आहे ना, ते माझ्यावर नेहमी पुढे व्हायची. मी कुणाला सांगू शकत नव्हतं. घरी सांगितलं तर आमच्या वेळी म्हणजे आता मोस्टली तर माझ्या वयाच्या आहेत आपण घरी शाळेत भांडणं केलीत म्हणलं तर घरी फटके पाडायचे. शिक्षकांनी जरी त्यावेळी फोन चिठ्ठी पाठवली ना की तुमच्या पालकांना घेऊन ये म्हणून चिठ्ठी पाठवली की आणि सही घेऊन ये म्हणले,
तर ते दुसऱ्या दिवशी सही घेऊन यायची आणि पालकांना घेऊन यायला लागायचं. जर पालक येणार नसतील तर सही, आता पालक स्वतः लागायचे आणि स्वतः पालक आल्यानंतर शिक्षकांना वडीलच सांगून जायचे की बघा पाहिजे तसं सोडवा, आमचं काय म्हणणं नाही. त्यावेळी ती पद्धत होती मारायची. म्हणजे मी काय पण केलं तरी मी चुकतोच आहे हा न्यूनगंड, ही भावना माझ्यामध्ये त्याच वेळी तयार झाली. अशा हे आता मी शॉर्टमध्ये सांगतोय, अशा असंख्य गोष्टी घडायच्या आणि मला ते मॅनेज करायला जमायचं नाही, हँडल करायला जमायचं. कुणाला सांगू यार काय पण करून काय. बरं मी नंतर आहे ना 9वी 10वीला आलो, क्लासला जायचो ना, क्लासमधली मुलगी आवडायला लागली. मी प्रपोज केलं नाही म्हणून. तिथल्या स्थानिक शाळेत आपली कशी कोकळे शाळा की लोकल, इथले सगळे लोकलच असतील, तर कुणी लांबून असं बाहेरून 10 किलोमीटर लांबून येत नसेल शाळेत क्वचित. पण ती स्थानिक शाळा, ती अशी साधीसुधी शाळा, मी मॉडर्न हायस्कूलचा आणि माझे कपडे चांगले असतात, माझ्या हस्बंडकडे पैसे होते आणि माझी सायकल भारीतली, माझं येऊन चांगलं, माझं तेव्हा तिच्यासारखी छत्री पोरगी मला नाही. त्या मुलीला मी का प्रपोज करायच्या आधीपर्यंत जीव द्यायला तयार होतो. त्याच्यासाठी आपण काय पण करू. 9वी 10वीचं प्रेम साधारण नाही का, आता माझं वय आता 43 आहे, तर मी 16 वर्षाचा होतो तेव्हा साधारण 95-96चा काळ सांगतोय मी. त्यावेळेचं प्रेम म्हणजे नाही का असं जीवच देऊन टाकू शकतो मी त्यासाठी वगैरे नाही का, याच्यावर जीवावर असलं काहीतरी. आणि 2 मिनिटानंतर मी ती नाही म्हणल्यानंतर म्हणलं इथे आता मीटिंग हॉल आहे, मी नाही होत. पण मी अशा आई बहिणीवरून शिव्या घातल्या होत्या मनातल्या मनात. ते सुद्धा मला तोंडावर तिला शिव्या देण्याची हिंमत नव्हती माझी. माझी मैत्रीण होती ती चांगली. आणि ह्या गोष्टी सगळ्या होत्या ना, ह्या दबून राहिल्या आतमध्ये. आणि जेव्हा ती दारू मला आवडायला लागली ना, त्याच्यानंतर मी ना ते शेअर करायला लागलो नाही का. माझे टेबल पार्टनर जे असायचे त्यांच्या समोर मी शेअर करायचो, यार ही लटकलीच नाही मला, ती पटलीच नाही मला, माझं हेच झालं. आणि मला आहे ना सुरुवातीला 7-8 मुलींनी नाहीच म्हटलं होतं. मला वाटायचं की त्याच्या याला माझ्या बापाला बरोबर माहिती आहे की मी ना कुठल्या लायकीचं नाही, या पोरींना पण माहिती नाही का. मी उपयोगातच नाही म्हणजे नाही का. मी फक्त माझ्या आईबापाचा पोरगा, हे चांगल्या घरातले पैशावाले, बस बाकी ह्याच्या पुढे माझी काहीच ओळख नाही. माझं स्वतःचं काहीच नाही, मी काहीच कर्तृत्व नाही करू शकत. हे भावना आहेत ना माझ्यामध्ये तयार झाल्या. आणि दारू पिल्यानंतर आत्ता श्रीपतने सांगितलं की मी त्या बाउन्सरला दोन बुक्क्यामध्ये आडवा पाडू शकतो. हे जे माझ्यामध्ये आलं होतं हे अविस्मरणीय होतं, मी कधीच विसरू शकत नाही. कारण मला जेव्हा ते रोज प्यायला लागलो ना, तेव्हा माझे 2 बटणं उघडी झाली होती, कॉलरवर आलेली होती आणि कानात पाळ्या आल्या होत्या दोन्ही पण. थोड्याच दिवसात धंदा करणारा, व्यवसाय करणारा व्यक्तीचा मुलगा कसा असायला पाहिजे, ज्यांनी कधी सुपारीच नाही घातलेली खरं तर त्यांचा मुलगा म्हणून मी माझं मार्केटमध्ये नाव आणि माझ्या दोन्ही कानात पाळ्या आल्या होत्या. धंद्यात आल्यावर काम आहे कॉलरवर आणि ऑफिस होतं माझं स्वतःचं. मी माझ्या स्वतःच्या ऑफिसला 2 बटणं उघडे ठेवून कॉलरवर आणि 2 कानात पाळ्या घालून सोन्याची चेन आणि ते उघडे ठेवून दाखवायची सोन्याची चेन. हेच माहीत नव्हतं कधी. सोन्याची चेन माझ्याकडे फार पूर्वीपासून होती. मी 6वी-7वीला होतो तेव्हा माझ्या घरच्यांनी सोन्याची चेन बनवली होती. ती लग्नात वगैरे कधीतरी घालायला द्यायची मला. पण मला असं ते कधी वाटलं नव्हतं की हे कुणीतरी बघावं. आणि मला ना ते वाटायचं की आता माझ्या गळ्यातली मी 2 चेन होत्या, छोटी होती आणि मोठी होती. मला असं वाटायचं की दोन्ही चेन दिसल्या पाहिजे, त्यातलं घड्याळ माझ्या दिसलं पाहिजे, माझे शूज दिसले पाहिजेत लोकांना नाही का. आणि मी ते शॉक करायचो नाही का, दाखवायचं. माझ्याकडं 18 माणसं कामाला होती 99 साली माझ्या स्वतःकडे. माझ्या वडिलांनी मला जो धंदा, त्यांचा धंदा माझ्याकडे दिला आहे. 18 लोक कामाला माझ्याकडं. आणि मी त्या गोष्टीत मला ती धन्यता वाटायची की नाही हे बरोबर आहे, असंच चांगलं आहे नाही का. पण अरे म्हणलं का कारेच म्हणायचं. शिवी दिल्याशिवाय गोष्ट करायची नाही कोणाशी, नाहीतर आपण हरून जाऊ, नाहीतर जग आपल्याला वाट लावून टाकेल. कारण आधीच आपल्या घरापासून सुरुवात झालेली आहे. आईबापांनी आपल्याला येडा समजून नाही का, मला मूर्ख समजून आहे ना, तुला नाही कळत, तुला नाही कळत, तुला नाही कळत, हे वारंवार वर्षानुवर्ष माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले शब्द आहेत नाही का. तुला नाही कळत, आम्ही घेऊन देतो तुला बरोबर, तुला नाही कळत, तुला ते पाहिजे ना. शर्ट पॅन्ट घेताना सुद्धा माझ्या कलरची चॉईस माझ्यासाठी म्हणजे मला विचारली जात. मला ज्या दुकानातून घ्यायचं असायचं ना ते दुकान कधीच माझ्या आवडीच्या दुकानातून त्यांनी कपडे घेतले नाही. भले त्याच्यापेक्षा महाग घेतले, पण मला त्या दुकानातून पाहिजे असायचे, त्या ब्रँडचे पाहिजे असायचे, त्या स्टाईलचं शर्ट पाहिजे असायचं, त्या कलरचं शर्ट पाहिजे. कधीच नव्हतं तुला नाही कळत, तुला बघ एवढंच फक्त मला ऐकायला मिळत होतं. त्या पोरींनी मला 7-8 पोरींनी नकार दिला होता. त्याच्याने मी अजून त्या भावनेत पक्का गुंतलो होतो. आणि धंदा करायला लागल्यावर मला कळलं की अरे मी लय पैशावाला माणूस, मी पैशावाला खूप आहे, मी पाहिजे ते करतो. कारण मी ना 6 महिन्यानंतर मला एक ठराविक रक्कम वडील द्यायला लागले होते की एवढा धंदा केला तर तुला एवढे मिळतील काही एवढे टक्के तुला. त्या टक्क्यामध्ये मी काय करायला लागलो ना, त्यावेळेला मला ना 2-2 अडीच हजाराचे बूट घेतले, चांगली जीन्स घेतली. मला जे पाहिजे ते ना करायला मिळायला लागलं नंतर नाही का पैसे कामाला. आणि मग नंतर मला कळलं की त्याला मी अंडू पांडू नाही, मी का त्या शाळेतल्या पोरांचा मार खातो, तू ते पोलीस लाईनीतल्या गावठाणातल्या मला तेच कळायचं, फक्त लांब राहतो म्हणून. एवढं नाही म्हणलं आता
आणि माझ्या ओळखी पाळखी वाढल्या. तर माझे जवळपास सगळ्या नंतर मी 11वी-12वीला नुमोवीला होतो कॉलेजला. त्यामुळे पेठेतले पहिल्यापासून मला ती तशी पण मॉडर्नला होती बरीचशी पोरं आणि ते नुमोवीला गेल्यामुळे काय झालं, सगळ्या मध्यवर्ती भागातले सगळ्या गल्ली बोळांमध्ये चांगली ओळख झाली. मग ते गणपती वर्गणी दे, त्याला फोन करून जाऊन वर्गणी द्यायची नाही का. त्यावेळी 1000 रुपये दे, 1500 रुपये दे, अशी कुठल्या मंडळांना वर्गणी वाटायला लागलो. आणि मला माझं स्वतःचं काहीतरी असं प्रस्थापित करायचं होतं की मी कोणतरी VIP म्हणून माझी गणना व्हायला. माझ्या बापाला काही कळत नाही, मला येडा म्हणून हे स्वतःच येडा आहे आणि हे कधीच असले काय काम तर मला सोशल काहीतरी करायलाच पाहिजे. आणि मी असं काहीतरी करत पेरायला लागलो नाही. शेवटचा काळ असा होता की शेवटचा काळ म्हणण्यापेक्षा ना नंतर असं झालं की वारंवार दारू ती रोज दारू पिता ना माझे नंतर ते माझे डंपर आहे ना, आम्ही ते थोडंसं खडी आणि इतर स्टँडचं थोडं रेट आणि कॉम्पिटिशन त्याच्यामुळे नाही का पॉकलेनला किंवा JCB वाल्यांना भाड्याने द्यायला लागलो. आणि मग मला नगर रोडवर जो धंदा होता किंवा माझं जे ऑफिस होतं तिथं मला रोज जाण्याची गरज नव्हती. माझे सगळे डंपर इथं स्वारगेटच्या त्या साईबाबा मंदिरच्या समोर म्हणा किंवा कोंडवेला याला त्याला असं लांब कुठेतरी असायची. आणि मला दिवसभर सकाळी उठलं की ऑफिसला जायचीच गरज नव्हती. मला स्वतःचा धंदा ना, मी डायरेक्ट साईटवर जातो म्हणायचं. आणि मी साईटवर जायला लागलो. दिवसभर ना ते पोकलेन उचलायचं, डंपरमध्ये टाकायचं, ड्रायव्हर जायचा, ते खाली करायचा, परत यायचं, ते दिवसभर करायचे 8 तास. मला 8 तास काहीच काम नाही. खुर्चीवर बसायचं बोर व्हायचं. एक 90 घेऊन येऊ आणि दुपारची दारू आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा गुरु भेटले. बरोबर गुरुंनी मला सांग, सकाळी जेव्हा तू 90 मारशील ना त्याच्यानंतर नाश्ता कर आणि मग म्हणजे अशी तरतरी भारी तुला दुपारची प्यायचीच गरज लागणार. मित्रांनो खरंच झालं ते. दुपारची प्यायची गरजच लागत नव्हती. सकाळी फक्त उतरायचे 90 सांगितले होते, त्याच्याऐवजी मी 1 क्वार्टरवर पोचलो. 1 क्वार्टर मारायचो आणि 90ने काय आपलं भागत नाही म्हणून 1 क्वार्टर प्यायला लागलो आणि सकाळी 1.5 क्वार्टर लागायला लागलो. काही दिवसानंतर सकाळी 6ला निघायचो आणि म्हणायचो ते काम आहे थोडं एक्स्ट्रा तास भरायचे. सकाळी 7:30लाच पोकलेन चालू करणार, 1.5 तासाची एक्स्ट्रा मिळणार. जाऊन बघतो ड्रायव्हर लोक आले का नाही, वेळेवर त्यांना घेऊन जातो वगैरे. ते यायचे बरोबर 9 वाजता. काम 9ला चालू आहे, ते 8:45 8:30 8:45ला यायचे. तोपर्यंत मी 1.5 क्वार्टर येरवड्यातल्या कंगार भाटामध्ये ना, ते कंगार भाट लोकांची घरं आहेत, बंगलेच आहेत, म्हणजे ते वस्तीत आहेत पण बंगलेत. त्यांच्या घरात अलाउड आहे बसायचं आणि तुम्हाला पाहिजे तो ब्रँड घरात त्यांच्या प्यायचा जायचं. मग मी तिथं सकाळी 6 वाजता तिथं मैत्री झाली. 6 वाजताचा एक वेगळा ग्रुप, 11 वाजताचा वेगळा ग्रुप, तिथं साईट चालू असेल तिकडे ग्रुप माझा. मग दुपारी 2-2:30चा एक वेगळा ग्रुप आणि मग संध्याकाळी 6-7 वाजता. आणि शेवटी ना मित्रांनो ब्रँड घसरायला लागले. हळूहळू स्वस्त ब्रँडवर आलो. हॉटेलला तर गेली, बार तर संपले माझ्या आयुष्य. नंतर अंडा भुर्जीच्या गाडीवर दारू पित असतात हेच मला 2002ला कळलं. मला तोपर्यंत माहितीच नव्हतं की अंडा भुर्जीच्या गाडी. माझे मित्र प्यायचे पण मला ती लाज वाटायचे, हे येडायचं म्हणलं. मित्र नाही आपण इथं साध्या बारमध्ये बसू म्हणलं विश्रांतवाडीतल्या, पण ते अंडा भुर्जीच्या गाडीवर नाही आपल्याला नको सांगू, ते आपल्याकडून कधी होणार. एक काळ असा आला अंडा भुर्जीवाल्याच्या इथं जाऊन आहे ना, 1 टोमॅटोचा पीस खायचा एवढा. त्याला पैसे नाही द्यायचे कारण पैसेच नव्हते, फक्त तेवढंच असायचे क्वार्टरपुरती. बिस्लरी का काय ते नव्हतंच आपल्या आयुष्यात. थम्सअप पण सोडा मिळालं ते काय नाही. 2 सिगरेट 1 क्वार्टर आणि ती प्यायची. एवढा टोमॅटो चाटून लास्टला सगळं संपल्यावर तोंडात टाकून तो वेळायचा आणि मग जायचं. हे प्रकार चालू झाले. 1 टाईम झालं, 2 टाईम झालं, 3 टाईम झालं, 4 वेळा दिवसभरात दारू लागायला. आणि मग ब्रँड घसरत शेवटी बरं ह्याचा सगळ्याचा परिणाम धंद्यावर झाला. एक विकायला लागलो आणि 1 डंपर गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेला. 4 होते 4 गेले, संपले. वाळूचे ट्रक होते ते गेले. मग राहतं घरावर वडिलांना ते विकायला लागलं. 5 मिनिटाचं घर होतं, विकून टाकलं. आत्ताच्या फ्लॅटमध्ये तिथं आईच्या नोकरीच्या कृपेने ते फ्लॅट तिने विकत घेतला आणि आम्ही तिथं शिफ्ट झालो धानोरीला. आत्ता मी तिथं राहतो. फ्लॅट मोठा होतो आई आज. आणि मग मला काय झालं, टिंगरेनगरचं म्हणजे माझं सगळे आजूबाजूचे लोक किंवा अशा ओळखी पाळखी नाही का माझ्या ख्रिश्चनमधले होते ना, चांगलं सगळे संबंध, त्यांच्यापासून मी लांब गेलो होतो नाही का. 1-1.5-2 किलोमीटरवर लांब होतो, जास्त नाही. पण मी त्या गल्लीतच जायचं बंद. मग मला इकडे नवीन फील्ड भेटली. इकडं नवीन फील्डमध्ये सगळे देशी पंटर होते आणि मला देशीची भीती असली होती की मला ते आमचे ड्रायव्हर लोक प्यायचे ना, ते सांगायचे सांधे दुखतात शेट, हे दुखतं ते दुखतं हा होतं. मग त्याच्यात परत गुरु भेटले. म्हणजे हे सगळं जर टाळायचं असेल तर मग मी म्हणलं यार मी डिस्कस करायचो नाही का, नाही राव ते नाही होत, ते देशी आपण नाही पिणार बाबा. माझ्या आयुष्यात मी देशी ना हार्डली 15 किंवा 20 वेळा पिलो. आता ते कुणीतरी पाजणार आहे म्हणल्यावर मग फुकट. मी जेव्हा लास्टला फुकट झालो होतो ना, जेव्हा देना नाही का, देना बँक चालू झाली ना तेव्हा मग तू काय आय बी काय बी पाहिजे, मग काय आपली सगळीकडे तयारी होती. मग
ते तेव्हाच तशीच फक्त द्यायची, नाही तर द्यायची नाही. पण मी हातभट्टी मात्र मी स्वतः प्रेफर केली नाही. मला मी लाज वाटायची. त्यांनी सांगितलं ते ना आपण थम्सअपमध्ये घे. आणि माझी पहिल्यांदा नाटकं, हा बाबा मी तसं नाही पिणार नाही, मी फक्त विचारत होतो वगैरे वगैरे. अरे म्हणला इंग्लिश पिणार, मॅकडोल ड्रमच पिणार ना, ह्याच्यामध्ये ना एवढं थोडंसं थम्सअप टाकायचं, टेस्ट करून बघ. जर मॅकडोल ड्रम सारखी नाही लागली ना तर मी तुला मॅकडोलची आणि मग मित्रांनो ती घ्यायला गेलो आणि तो पाजणार होता. माझ्याकडे तसे 30-40-50 रुपये 60 रुपये ठेवले होते मी, नाही का, त्याच्यात 10-20 रुपये टाकून मॅकडोलची क्वार्टर घ्यावा असं माझा प्लॅन होता. 2006-07ची काम धंदा काहीच करत नव्हतो, धंदा करायला काय राहिलंच नव्हतं, विषयच नव्हता माझ्याकडे धंद्यात. आई बाबा जीवावर चाललं होतं आणि मग ती दारू हातभट्टी चालू आहे. 2015पर्यंत 14पर्यंत मी ती हातभट्टी मजबूत पिलो. मला घरच्यांनी एवढं वाईटलं नाही का, मला ते 7-8 ठिकाणी औषध, दारू सोडायचं औषध घेतो का रे बाबा, मी हो म्हणा. मला माहिती होतं की गडबड चालू आहे, दारूनीच चालू आहे. पण हे घरच्यांना कसं सांगू, नाही तर घरचे म्हणतील मग तर सोडूनच दे ना, मग कशाला. पण मला थोडी प्यायची होती ना. मला आता मी कुठेतरी नोकरीला जाईल, मग मी ना पगार झाल्यानंतरच्या रविवारीच पी, किंवा फक्त शनिवारी रात्रीच प्यायची. मग रविवारी हँगओव्हर असेल तरी आपण आपलं काहीतरी गोळी औषध खाऊ आणि सोमवारी कामाला जाऊ. हे सगळे प्रयोग नाही का आपल्याकडे, प्रयोग म्हणतात ना, होळीला पिईल, 31 डिसेंबरलाच पिईल, ह्यावलाच पिईल, त्यावेळेला कुणाचं लग्न असेल तरच पिईल, बारशाला पिईल, वाढदिवसाला पिईल. हे सगळं करत होतो, जमायचंच नाही. औषध खायला येतो म्हणायचं, सगळे औषधं खायची. तो गाडी 2 महिने 3 महिने थांबायची. 3 महिन्यांनी वाटायचं आपलं औषध आता कसलं औषध. पण लय टेन्शन आहे मला, मी कामाला जातो, मला टेन्शन असतं ना. लोकांना कसं कामाला गेलेले लोक म्हणतात लय टेन्शन आहे कामाचं. मला असं वाटायला लागलं की माझ्या कामात मला खूप टेन्शन आहे. मला 1 रुपया पण घरी द्यायला लागत नव्हता. आजपर्यंत मला घरात 1 पण रुपया द्यायला लागला. आता मी देतोय म्हणजे आता मी घरातले सगळेच खर्च मी आता उचलले, पण हे टप्प्याटप्प्याने उचलले. तो विषय ते आपला येत राहामुळे काय झालं, ते टप्प्याटप्प्याने मला माझ्या जाणीवा झाल्या, जबाबदाऱ्या कोणत्या मला उचलायला पाहिजेत. आज आई वडिलांच्या रिचार्ज सहित सगळं नाही. पण त्यावेळी माझ्याकडे काही जबाबदारी नव्हती. त्यावेळी मला एकही जबाबदारी नव्हती. मला फक्त वेळ घालवायला म्हणून तू कामाला जा बाबा कुठेतरी, आपण तुला काहीतरी व्यवसाय परत एकदा सुरू करून देऊ, काहीतरी करू, जेणेकरून तुला 200-400 रुपये मिळतील, तुझा वेळ जाईल. आणि नंतर आपल्याकडं गावावरचं शेत आहे, 2-2.5 एकर समजा, भाऊ पण आहे मला मोठा. पण ते 2-2.5 एकर हे खराडीचं आपलं जे दुकान आहे आत्ता माझी, ती जागा आहे, परत आपलं घर आहे, आपण इकडं ते करू, इकडे एखादा प्लॉट घेऊ, हे करू, ते करू, काहीतरी असं बोलायचे. मला टाइमपासला नोकरीला पाठवत होते की जेणेकरून मी दिवसभर दारू नाही. मी संध्याकाळी आता यायचो, नोकरी करायचो इमानदारी. पण पगार 1 किंवा 2 पगार झाले की मला वाटायचं राव आता लय पैसे झालेत माझे. आता ब्रँड आपला पहिलेचा ब्रँड, आता फक्त आता आरती शिवाय पेन नाही, रॉयल चॅलेंजच पाहिजे, अँटिक्विटीज पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, हेच घेऊ आता. आणि फक्त महिन्याचे एकदाच. आणि आता येणाऱ्या शनिवारी आपण हा कार्यक्रम राबवूया. आणि मी ते 1 क्वार्टर सिग्नेचर म्हणून घ्यायला जाईपर्यंत त्या दुकानाच्या काउंटरवर पोहोचेपर्यंत मी हॅवडच मागायचो. लास्ट हॅवड स्वतः हेही फुल मस्त होतं. आणि ते एक हॅवडची क्वार्टर पिल्यानंतर मला वाटायचं यार 2 महिने झाले बट्टीच्या गुत्त्यावरच्या मित्रांना भेटलेलं नाही. आता आपण इंग्लिश पितोय, पण मित्र तर आपलेच येते, ज्यांनी आपल्याला खायला प्यायला घातले, ज्यांनी आपलं फाटतं तुटतं सगळं नाही का, कसं पण सांभाळलं जातं आपल्याला, नाही का, आपले मित्र आहेत. पण मी इंग्लिश पितोय आजकाल हे सांगायला म्हणून, आणि मी आत्ताच एक इंग्लिशची क्वार्टर पिऊन आलोय हे सांगण्यासाठी म्हणून. आणि श्रीपाद मला ना ते मिनमिनचे दिवे ना हे आयुष्यातून कधीच लवकर गेलं होतं ते माझे. मला ते पाऊस येतोय ना ते गळणार, मग ते साईडला करून बसले कटेवर, नाही का, इतकं आवडायचं राव. जेव्हा शपथ सांगतो मी, ते त्यालाच गोल्डन दिवस होतो माझ्या आरोग्याने. कारण मला ती मनासारखी पिता येत होती, कसलंच टेन्शन नव्हतं. काय घेणं ना देणं ना, लग्न झालेलं ना, काय नाही, बायका नाही, पोरं नाही, काय नाही, आईबाप आहेत, ते काय शिव्या द्यायचं, ते लहानपणापासून शिव्या द्यायला त्यांचं काम अजून ते चालूच आहे. आता आपण त्याला 50-60 मध्ये दिवसभर मस्त 5 रुपयाचा 1 ग्लास, 10-12 ग्लास, ओके मस्त. सकाळपासून संध्याकाळ कोणतरी येतंय. आता 4 जण बसले, मग बघायचंय सकाळी 10 ते टी-शर्ट. आता माझं मागवलंय 2 ग्लास आहे, ते मग्गामध्ये 1 ग्लास भरून ठेवलंय. तर होती, पिऊ का नको थांबणार आहे, यांच्याकडे कोणाकडे पैसे आहेत का पुढचं. कारण एकदा ते माझं 2 ग्लास पेल्यानंतर माझं भागणार नाही, पुढं काय करू म्हणून तो विचारात बसलेलो असायचं. हे 4 जण गप्पा मारत बसलेले असायचे. आणि एक जण कोणतरी मोठमोठ्याने आवाज देत आता नाही, माले वगैरे लवकर समजायचं, ह्याच्याकडं नव्हते. आणि विषय मित्रांनो पॉलिटिक्सचाच चालायचं. आणि मग
मला कळायचं ना की रोहन आज लय मोठमोठ्याने माल मागवतो. रोहन कोणत्या पक्षाबद्दल बोलतोय बघू. रोहनच्या पक्षात लगेच रोहनच्या पक्षात प्रवेश. आणि ह्या तिघांना मी काहीतरी ना रोहनच्या बाजूने बोलायचं. तुम्हाला तिघांना काय कळतच नाही रे. माहिती आहे का, पेपर वाचतो कधी जिंदगीत तू कधी स्टार माझा चॅनल बघितलं, एबीपी माझा स्टार माझा होतो त्यावेळी. ते हे न्यूज बघतो का, ते न्यूज बघतो का, या पॉलिटिशियन बद्दल तुला ते माहिती आहे का, त्या साहेबाबद्दल तुला माहिती आहे का, तो दादाबद्दल माहिती आहे, काहीच माहिती नाही. ह्याला नाही कळत रे, तू कुणाला सांगतोय राव हे. रोहन काय येडाय का तू. रोहन मध्ये याला माहिती हे बरोबर. रोहन कारण रोहन 2-3 वेळा धपाधप माल मागवलेला असतो ना रोहन. तो बसमध्ये मी इकडं त्याला माहिती आहे, मग आलो 2 मिनिटात भाऊ. आता म्हणतो 5 मिनिटं मुद्दाम बाहेर जाऊन थांबायचं. आलं की 2 ग्लास मारायचे फक्त, एक ग्लास प्यायचा, दुसरा ग्लास यांना मग सही घेऊन त्याच्या शेजारी वाचायचं आणि भरून ठेवायचं. परत रोहननी कधी मागितलं की हे टपकन उठवायचं, त्याच्या बाजूला ठेवायचं आपला ग्लास. हा माझा दररोजचा प्लॅन. हे मी 8 वर्ष मला एकदा हाकलून दिलं होतं काय. रात्री भांडण झाली, पिऊन आलो, काहीतरी झालं. नेहमीप्रमाणे वडील म्हणले थोडं कमी करा, तुम्हाला काय माहिती राव, काय टेन्शन नोकरी नाही झालं. कुठलं कमी झालं म्हणजे एवढे जास्त झालं तुम्ही, कोणतं टेन्शन कमी झालं म्हणलं. आता तुम्ही वाढवताय माझ्याशी वार्ता करू. मी छोट्या लोकांशी बोलत नाही. विचारांनी मी त्यांना विचारांनी छोटा समजायचं. मग ते म्हणले मी तुझ्यापेक्षा छोटा आहे. मी म्हणलं पैशाने मी तुझ्यापेक्षा आज पण भारी. मी म्हणायचो तुम्ही पैशाने भारी असाल, विचारांनी कोणतरी म्हणलं डिबेट करायला मी कोणत्याही विषयावर कोणाशी पण करू शकतो. माझ्या बापाशी बोलतो मी, हेच माझ्या ध्यानात नव्हतं. मी भानावरच नव्हतो. मला लाच मारली होती छातीत आणि मी आता सर्वांच्या बाहेर पडलो आणि म्हणले निघ असंच, आता बिस्तारा पण नाही घ्यायचा आहे वेळी. म्हणजे निघ. दरवेळी मी चाललो सोडलो परत नाही येणार हे तेव्हा झालं. म्हणजे निघा अशी गाडीची चावी घेऊन परत गुत्त्यावर गेलो. आणि आमचे इथे काही मित्र होते माझ्या गुत्त्यावरचे, ते स्मशानभूमीत झोपायचे. त्याला म्हणलं भाऊ ना काय माझे कुठलं बापाचं मटण वाटायचं, ये झोप म्हणलं, तुझ्या बरोबर घेऊन चल मला. हा मग इकडं माझं हे झालं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग गाडीच्या चावीला घराची चावी होती. सकाळचे घरचे कामाला गेले, बिस्तारा घातला, सकाळी नेऊन ठेवला तिथं. म्हणजे म्हणलं आजपासून आपले झोपण्याची सोय तर म्हणलं आता आपण आताही आदत पंची तसाही आदत पंची. पैसे तर सगळ्यांकडून नातेवाईक काय माझे सगळे एरियातले ओळखीचे पालखीचे सगळ्यांकडून झाले होते. 2-2, 3-3 वेळा मागून झाले होते. म्हणलं आता एकच उपाय राहिलाय, पाचपोर भीक माग. आणि लाज वाटत होती. त्याच्या आमच्या त्या गँगमध्ये एक जण पाचपोर भीक मागायचा. तर 60 बिस्किटच्या पाचपोर मागायचे. मी त्याला म्हणलं राव काय राव भीक मागायची पाळी आली तर म्हणलं मागायची तुला भीक. म्हणलं 2 दिवस माझ्याबरोबर असतात पाच. मग ते तोंड कसं करायचं, काय करायचं नाही, काय बोलायचं, काय विचारल्यावर काय सांग. हे म्हणला या पाचपोर यायचं नाही तिकडं. ते मासे वाजायच्या समोर विश्रांतवाडीचा पाचपोर आहे, तिथं मग माझा हा व्यवसाय नवीन प्रोफेशन चालू आहे. आणि बिनओळखीच्यांसमोर पण भीक मागताना इतकी लाज वाटायची. बिनओळखीच्यांसमोर भीक मागणे सगळ्यात आयुष्यातलं दयनीय आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार माझ्या हातून झाला मित्रांनो. आणि तो आवडीने झाला. दारूची आवड मला त्याची पण आवड तयार झाली होती दारूच्या आवडीतून. आणि मी बिनलाजाला भीक मागायला लागलो. खबर गेली माझ्या घरच्यांकडे. मला त्यांनी नेलं नाही म्हणलं मला यायचं. मी फक्त त्या दिवशी येणार तुमच्या घरात, त्या दिवशी मरून कलरची होंडा सिटी मी माझ्या स्वतःची शोरूममधून घेऊन येईल. आणि हे वडील माझे पाया पडत होते घरी. तर ते म्हणले तुझी आई होंडा सिटीचा आहे लोगो असतो ना तो मोनोग्राम, त्याचा गेट जरी मिळाला ना नुसता तरी पण मी तुला आहे ना सन्मानपूर्वक होंडा सिटी घेऊन देतो. हेच विकत आणून दाखव म्हणले नानापेठेतून डुप्लिकेट. ठीक मग घ्या म्हणले भाड. असंच मग अजून एक पोरगा आहे मला, तुझी काय गरज. मग ती आतून रडारड टाकायचा आहे त्यालाच टाकायचा म्हणलं. लय टाकायला थरथरी भरली होती. म्हणलं आता पहिलं हे टाकू मग ह्याला टाकायचा कार्यक्रम करू. आणि मग मी परत चालू. परत 5 झाले की दुसरा 5 झाले. मित्रांनो ज्या स्मशानभूमीत झोपत होतो 17-18 दिवस तोंड आलं होतं का. 17-18 दिवस काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि मला ते खाल्लं ना की मला एक मित्र आहे ना वरणाचं पाणी आणून द्यायचा. आता येत नाही, जो मला स्मशानभूमीत घेऊन गेलेला झोपायला त्याच्या भरोश्यावर मी गेलो. तो वरणाचं पाणी आणून द्यायचा. मी ते ड्रोनमध्ये घ्यायचो आणि वरणाचं पाणी आहे ना बेंबीपर्यंत मला कळायची इथपर्यंत चालले असते पाणी उतर. आणि माझी अवस्था दुखट अशी आग व्हायची. आणि मी नंतर उठताच येत नव्हतं. ते मसानातच पडलेलो. आणि त्यांनी बाबा नंबर शोधला कुठून तरी त्या मॅनेजरनी त्या यांनी कामवाल्या त्या तिथल्या कामगारांनी. आणि माझ्या आईवडिलांना फोन केला. आले रिक्षात घेऊन गेले. म्हणले याला घेऊन जावा, हा इथं मिळाला तर माझी नोकरी जाईल. मी सुपरवायझर माणूस म्हणलं मला काही लय पगार नाही. नोकरी गेली तर माझं बायका पोरं घेतलं, जहांगीर हॉस्पिटलला आणलं. रक्त लघवी तुमची तपासली, रक्त काढलं त्यांनी, तुमची तपासायला पाठवलं. मी स्टेशनवरच झोपलेलो. लघवी करून या म्हणले म्हणून धरत गेलो. पांढरा एक डब्बा होता त्यात लघवी गेली, आणून दिलं. तो जो वार्ड बॉय होता ना तो दचकला.
कारण ते लघवी पाणी नव्हतं, रक्त होतं लाल. आई शपथ मुतला काय केलं म्हणलं, अरे रक्त दिलं काय तू? म्हणलं नाही नाही लघवी घे. काय म्हणलं येडा बिडा झाला काय? मी पहिल्यांदा बघतोय म्हणला, मी 16 वर्ष आले नोकरीला इथं, पहिल्यांदा लघवीतून रक्त बघितलं म्हणलं. असलं लाल थोडं असतं, इन्फेक्शन त्याचं झालेलं असतं, त्याला पडतं, ठीक आहे. लाल तुम्ही दाखवलं म्हणलं, त्या सिस्टरला म्हणलं तुम्हीच नाही लॅबमध्ये, मी नाही नेणार. आणि ते झालं, त्याचे रिपोर्ट आले तास दीड तासांनी, म्हणजे ॲडमिट घेऊन जा. जीभ उचलली त्या डॉक्टरने, नाही तर इंजेक्शन दिले. यांना आता तोंड आलंय ना, ते कमीत कमी खायला लागतील. 2 दिवसात त्यांना काय वाटते तेवढं खायला घाल. 2 दिवसाच्या पुढं तुम्हाला कोणी घेणार पण नाही, जाऊ नका म्हणले तुका. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं, ऐकलं. माझ्या मनातल्या मनात विचार चालला होता, बरं झालं लग्न नाही झालं, नाही काय म्हातारीवर माझ्या पोराबाळांची जबाबदारी, बाईची जबाबदारी. तिथून निघालो, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. ॲम्ब्युलन्सनी जाऊ वाटत काय नको व्हायला नाही का, रिक्षा 48 किलो वजन, आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घरी. आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपायचं होतं, तिथं उठून देत नव्हतं. झोपून घरी जाताना विचार आला, 48 तास जगणार, उद्या सकाळी म्हातारी 50ला नाही म्हणतात, 8 तास कमी होतील बोलले, 40 मध्येच जाऊ. पण आपण मागं काय सोडून नाही चाललेलो भाऊ. माझ्याकडे आता राजी खुशी आपलं स्वाहा नाही का, डायरेक्ट आधीच आपण जाणार, संपलं. पण आता नको काय बोलायला म्हणलं, सकाळी उठल्यावरच मागून आता लय राग होतील, आता उतरतीलच तो. आणि रात्र कशी तरी काढली. आमच्या इथल्या एका स्थानिक डॉक्टरकडे नेलं. 5-6 वाजता आहेत मित्रांनो आमचे त्या परिसरावर, विश्रांतवाडीत. तिथे एक डॉक्टर आहेत, फेमस आहेत, दारुड्यांचे स्पेशलिस्ट म्हटलं जातं त्यांना. त्यांच्याकडे नेलं, प्रॉमिस घेतलं त्यांनी, 6 महिने दारू नाही पिला तर तुला मी जगवतो. जागायचं का मारायचं तू ठरवून. म्हणलं जागले बेवढे सुधरत नाही. मी वर्षानुवर्ष बेवढेच सुधरवतो, बेवढे सुधरत नाही, बेवढाची दारू सुधरत नाही. पण 6 महिने कोण केली, 6 महिने औषधं घेतली. त्याच्या आधी माझे हे सगळे रिहॅबचे चक्रा पण झाल्या होत्या. आणि रिहॅबमधून मला अल्कोहोलिक अनोनिमसचा मेसेज मिळाला होता. मी जिथं राहतो तिथे माझ्या मंडळातले काही कार्यकर्ते होते, ते एचे मेंबर झाले होते, आज पण आहेत ते दोघं जण. आणि ते लोक माझ्या मागं लागायचे दरवेळी मी दारू सोडली. औषध खाऊन आलो की म्हणायचं थांबलेली दारू थांबलेली राहते, चल एचे मीटिंगला. मी म्हणायचं अरे यार 2007, 8, 9, 10 4 वर्षात मी 4 वेळा 35 दिवस रिहॅबमध्ये काढले. तुमच्या आधी मला ती एची मीटिंग माहिती. म्हणजे माहिती असणं वेगळं आणि तू मीटिंगमध्ये असणं वेगळं. तर माहिती म्हणून मी याला उद्या दारू तुमचं काय का अरे एवढे तुम्ही हे करून मी पळायचो 4 वर्ष. आणि ते 6 महिने झाले. 2014चं हे माझं ॲडमिशन कॅन्सल, जहांगीरमधून परत पाठवलेलं. आणि मी पुढं 6 महिन्यानंतर म्हणलं आता तू लगेच नको, आता नाही का डॉक्टरने ते सांगितलंय 6 महिन्यानंतर तेच करायचे तेच करतो तेवढा, म्हणजे आपण पण तेच करणार आहे. पण लगेचच्या लगेच विश्वास नको तुटायला घरच्यांचा, थोडंसं थांबू. मग मी त्यावेळी ॲक्च्युली मी आहे ना ते एक दिवसाची पद्धत, जाऊ दे उद्या बघू, परवा बघू, पुढच्या आठवड्यात बघू, करत एक दिवस माझा निर्णय पक्का झाला. म्हणलं आज डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आपण गोंधळ करूच. एवढा सुधरत नाही त्यांनी पण सांगितले, म्हणजे घरच्यांना सांगू आपण, तू आलं तर एवढा सुधरत नाही डॉक्टरने सांगितलं. आता मी तर एवढा आहे, मी तर नाही सुधरत, काय करायचं बघा. पण मित्रांनो चमत्काराचाच पहिल्यांदा मला जेव्हा अनुभव आला, इथं आल्यानंतर चमत्कार होता. मला पहिला अनुभव आला, माझ्या डोक्यात चाललंय की आज संध्याकाळी आपल्याला टाकायची काय पण झालं तरी. आणि माझ्याकडे फोन होता, तो फोन उचलला होता मी आणि फोन लावला होता सुभाषजीला. मला आज पण माहीत नाही की मी का त्याला फोन लावला. आणि मी त्याला म्हणून फोनवर हे बोललो होतो, लय 4-5 वर्ष तुम्ही मागं लागले, आज संध्याकाळी मी मीटिंग का माहीत नाही. कशी काय बोटं त्याच्यावर गेली माहीत नाही. त्यांनी त्याला सांगितलं सुनीलला, सुनील काकाचा मला फोन आला, तू सुबेला फोन केला का? म्हणला संध्याकाळी मीटिंगला यायचं बोलला का? म्हणला अरे मी येतो घ्यायला. यायला संध्याकाळी प्यायची होती, फोन पण काय लागला आपला, जाऊ म्हणलं नाही. आणि तो दिवस होता मित्रांनो 10 जून 2015. आपला अल्कोहोलिक अनोनिमसचा वर्धापन दिन होता. मीटिंगला घेऊन गेले, मीटिंगवरून आलो. पहिल्याच दिवशी सांगितली येत, पहिल्या दिवशी काय कळणार नाही, हे नाही ते नाही, मी दारुडा आहे, मी बेवडा आहे, मद्यपाचा आजार आहे. मला हे आधीच माहिती होतं की मी बेवडा आहे. आजार नंतर कळालं. एच्या मीटिंगला मी त्या रिहॅबमधल्या पण काय असं मनापासून ऐकत नव्हतं, कधी बघतच नव्हतं. त्या आजार जर मला इथंच कळालं आणि मला ते कबूल होतं. आता पिलो तर मारणार. त्यावेळी मी तो संध्याकाळपर्यंत मी परत एकदा त्या ट्रॅकवर आलो की यार सिरियस व्हायला पाहिजे का आपण, तर यायची का यायचा सगळ्यांना नेहमीप्रमाणे. पण मित्रांनो मी काय देवाची कृपा, मी मीटिंगला आलो. मीटिंगमध्ये आल्यानंतर मी सगळ्यांची अवस्था बघितली. अवस्था म्हणजे ते त्यांचे शेअरिंग सांगत होते ना, ते बोलत होते, ते बघितलं, ऐकलं. आणि जे चांगले दिसणारे लोक हे खरंच ते असतील का, झाले असतील का. पण माझ्यासमोर 2 उदाहरणं होती, सुभाष आणि सुनील. त्यामुळे मला माहिती होतं की यार हे लोक खरं बोलतात. कारण हे दोघांच्या बरोबर तर मी लहानपणापासून दारू, आणि त्यातल्या त्यात सुनील बरोबर तर माझे 70-80% दारू मी त्या एकट्याच बरोबर. त्यामुळे मला माहिती होतं यार ह्याची अवस्था तर लयच बिकट होती. हा आहे म्हणलं बिग शॉट. मग हे दोघांचं खरं आहे म्हणजे ह्या सगळ्यांचं बाहेर येऊ शकतो, परत हे विचार येतच नाही.
मला आज सकाळपासून मित्रांनो दारूचा विचार आला नाही, त्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. नाही तर म्हणून आहे खरंच होईल का. यांना 2-3 वर्ष झालेले, समोर येणारे 12 वर्ष आणि 18 वर्ष सांगायला लागले त्या डॉन बॉस्कोला. इकडं तिकडं ना मी हैराणच व्हायला लागलो. 18 वर्ष 22 वर्ष खतरनाक खेळ म्हणले हे नाही ते. मग जमतंय म्हणलं आपल्या इथंच काहीतरी, इथंच थांबू म्हणलं, नको मरू दे, जाऊ दे, नाहीतर मारायला टेकलो होतो, परत मरणारच. आता पुढच्या वेळी केस पण नाही घेणार, तो डॉक्टर पण नाही परत घेणार म्हणला. आणि मित्रांनो यायला लागल्यानंतर विषय झाला की सगळ्यात पहिल्यांदा तर मला फक्त कबूल नव्हतं करायचं की मी बेवडा आहे. मला ते स्वीकारलं जेव्हा की माझ्या हातून खरंच हे झालंय, माझ्या हातून आई बापाला मारहाण झाली, माझ्या हातून घरातल्या वस्तू विकल्या गेलेल्या आहेत, माझ्यामुळं सगळा धंदा होत्याचा नव्हता झालेला आहे, माझ्या हातून जे 10 गावांमध्ये 10 एरियांमध्ये माझ्या वडिलांचं नाव होतं ते नेस्तनाबूत झालेलं, शून्यापेक्षा खाली गेलेले. माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या आई बापाला कुठल्या लग्नाला बोलवत नाही, माझ्या नातेवाईकांमध्ये माझं तर नाव पण घ्यायला मनाई. आणि मग हे सगळं मला परत एवढं सहजासहजी मिळेल, सहज साध्य करा म्हणतात, खरंच मिळेल. पण म्हणलं आता जगात एकमेव जागा राहिली ही, तर तोड काळ केलं की मग संपलंच म्हणलं. हे कारण हे याच्यासाठी मला काही दिवस यायला लागलं बरं का. ऑफकोर्स येत राहा म्हणलं, मी यायला लागलो. मग मला कळलं एक गोष्ट की इथं काय येत राहा. मी इथं यायला लागलो मित्रांनो, एक दिवस टेन्शन आहे. मग मला ते काही मंडळी आमची सेवेतली त्यांच्याकडे जरा अट्रॅक्ट झालो नाही, त्यांच्याबरोबर सेवेचं काम थोडं करायला. मग मला लक्षात आलं, मी जेव्हा 12th चेकिंगला जायला लागलो, मला घेऊन जायला लागले, तेव्हा मला लक्षात आलं माझ्यापेक्षा दयनीय अवस्था असणारे पण बांधव जगात आहेत. एकट्याला मी बिचारा समजत होतो, एकटाच मी देवाने माझ्या एकट्यातच वाटोळं केले, माझ्या घरच्यांना अक्कलच नाही. ह्या भावनांमधून, ह्या विचारांमधून मित्रांनो मला येत राहिलं. आज माझं घर जे चाललंय ना, हे माझं दारू न पिण्याच्या काळात पण जे समाधान नव्हतं ना, ते समाधान माझ्या घरात. पैसे थोडंफार कमी जास्त झाले असतील त्यावेळी, ते सगळंच गेलो होतं, त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी आहे. आज मी आता कोणत्याही परिस्थितीत आहे ना, मला आर्थिक सामना थोडाच करावाच लागेल. गोंधळ आली ते बघ, पण माझी मानसिक अवस्था माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. इथं आल्यानंतर मला मानसिक अवस्था, माझी मानसिकता म्हणा किंवा माझे विचार बदलायला मला जी मदत झाली की मी कधीतरी करू मीटिंग, बघू मग, टाईम नाही, धंदा आहे, जेव्हा तेव्हा धंदा तर आधी नव्हता, आता धंदा आहे मला, मी मीटिंगला कशाला जाऊ. मित्रांनो आज आहे ना, मला खरंच काहीतरी काम असेल, खरंच मी माझ्या घरच्यांबरोबर कुठेतरी गेलेलो असेल तर, नाहीतर संध्याकाळी मला काहीच काम नसतं, मी संध्याकाळी मीटिंगला जातो. एक दिवसाच्या हिशोबाने मित्रांनो, नवीन बांधवीत म्हणून मी सांगतो की मला 2015 पासून आतापर्यंत 9 वर्ष पूर्ण झाले. 10 जूनला 9 वर्षाचं टोकन घेतलं. याच्यामध्ये त्या सगळ्या काळामध्ये 15-16 वेळा जे मला लॉकअप झालं होतं, माझं पेपरला पण एकदा नाव आलं, एवढंच कटिंग लय जीवापेक्षा जास्त सांभाळून झालं, पेपरला नाव आलेलं, मारामारी केलेली, अटक. ते सांभाळून ठेवायचं. माझ्या म्हातारीने ते काढायची, कुठं शोधायची, फेकून द्यायचे, म्हणायची ते फेकून द्यायची. दलिंद्री आपल्या घरात ती दलिंद्री, तिला म्हणायचो तुम्हाला माझं नाव झालेलं आवडतं, मला अक्कलच नाही, तुम्हाला कधीच काय कळलं, तुम्ही तुमच्या मुलाला समजूनच घेतलं नाही. तर मोठे डायलॉग नाही का, इंदोरीकरपेक्षा मोठे डायलॉग तिकडे घरात माझी आधी त्यावेळी. आणि मी यायला लागलो मित्रांनो, मला आहे ना माझ्या वडिलांना सफरचंद आवडायचं. मी जेव्हा कामाला, मी परत एकदा धंदा चालू केला, छोटं मोठं हे केलं नाही, पैसे यायला लागले, थोडेसे मीटिंग करायला लागलो होतो आणि मी शेअरिंग ऐकायचो. आणि मला वाटायचं यायला आपण आजपर्यंत पैसे असताना पण नसताना आपल्या घरच्यांनी आपल्याला अर्धा लिटरची दुधाची पिशवी पण तुझ्या पैशाने आण कधी बोलले नाही, जरी आण म्हणले तरी पैसे देऊन बोलले. आज आपण आहे ना घरी दूध घ्यायला गेलो, तिथं मला ते ॲपल दिसले, ॲपल लय आवडतं. आज आपल्या वडिलांना ॲपल दिली, जाऊ ॲपल लिहितोय, वाकरवडी संध्याकाळी घरी नाही का धंद्यावर, चहाचे टपरी आणि पानटपरी हे ते माझे व्यवसाय चांगला चालायला लागला होता. गेलो घेऊन एक, म्हणले हे तुमच्या दूध आण. माझ्याकडं इतकं डाऊटफुल बघितलं. मी हे मध्ये आलेलो, मीटिंग करत होतो 7-8 महिने, आणि माझ्याकडे वडिलांनी म्हणले पैसे मिळणार नाही तर का तुला, तू हे नको समजू, ॲपल खायला घातले, आता हे 50-60 रुपयाचे ॲपल. आमच्या माझ्या दुकानाच्या समोर सगळी ॲपलचीच लाईन तिथं नगर रोडला. ते काय त्यांनी आताच मला 20-30 रुपये 4-5 देऊन टाकले आहे. आणि मला म्हणजे पैसे नाही मागायचे आहे, पण आणखी 20-30 रुपये 50 रुपयाचं काहीतरी, आणि म्हणशील आता 500 रुपये डल्ला मारेंगे, तसलं काय होणार नाही. नाही तर तूच का नाही टाकण्याला तिकडं तुझे ते आहेत ना तिकडं गुत्त्यावरचे, त्यांनीच कुणी खाल्लं नसेल, आजारी जरी असेल एखादं नाही का, TB कॅन्सर वाला, त्याला देऊन टाकलं. मला खरंच पैसे, मी मिटिंगला जातोय तर तुम्हाला माहितीला जातोय, मला मी आज पण दारू नाही पिलेलो, माझी दारू प्यायची इच्छा नाही, मला तुम्हाला आवडतं म्हणून मला असं वाटलं की आपण कधीच काय नाही केलं तर
त्याच्यामुळे मग ते परिस्थिती झाली. मग एकदा मी असं खूप दिवस झाले नाही का, मला असं काहीतरी कुठं काहीतरी पार्ट मिसिंग आहे नाही का, कुठंतरी काहीतरी. म्हणून मी घरात म्हणलं की आहे ना, मला अक्कलकोटला जायचं. कुणाबरोबर जाणार म्हणलं, एकटा जाणार म्हणल्यावर परत कान टाऊ करले. मग पैसे नाही मागायचे तुझे. मी म्हणलं माझेच पैसे जाणार, माझ्याबरोबर कोणी येतच नाही, काय करू. मी इथं पण हे नवीन होतो मध्ये, मी इथं कुणाला विचारू नाही का, म्हणून मी काय आपलं एकटंच म्हणलं, एकटंच जातो. मी कधी गेलो नाही पण ऐकलंय खूप. मग जरा डाऊट आला त्यांना, म्हणजे एक येणार काम सोलापूर विलापूर म्हणतंय, इथंच कुठंतरी पेईल, 2-3 दिवसांनी येईल. मग मला म्हणले काम कर, मला तर जमणार नाही पण मम्मी बरोबर. मला तर खरंच अक्कलकोटला जायचं होतं, दारू प्यायचीच नव्हती. मला खरंच असं काहीतरी वाटत होतं की कुठंतरी पाय पाडावं, कुठंतरी डोकं टाक. आणि मी म्हणलं चाल जातो. तिला जाताना एवढे इन्स्ट्रक्शन दिलेले, लग्नीला जातो म्हणलं ना तर खरंच लग्नीचं ठिकाण असेल तरच सोड, नाहीतर हे लोक आहेत ना, माझ्या आईला सांगत होते वडील, हे लोक एवढे हलकडा. लग्नी करून येतो म्हणलं ना तर तेवढ्याच क्वार्टर पण संपून आहेत, तेवढ्या त्याच्या आधी. त्यामुळं हे फुगे बिगे कुठं मिळतात, काय मिळतात आपल्याला काहीच माहिती नसतं. म्हणजे सोलापूरचं ह्याला बरोबर माहिती असेल, हा गेला नाही तरी माहिती पडणार याला की कुठं मिळतंय माल. त्यामुळे ह्याच्या मागं पुढंच राहा, याला सोडू नको. मित्रांनो नव्हतीच प्यायची, काय डाऊटचा प्रश्नच नाही का. जाताना येताना तिला काय वाटलंच नाही, जाणवलंच नाही की ह्याची काहीतरी फिरविचर चालली किंवा काय नाही. घरी वाद घ्यायचे पण झाले. फक्त हे येत राहा ऐकलं. हे सगळे जे आता चांगलं सांगतोय ना, हे फक्त येत राहा ऐकत गेलो आणि हे सगळं घडत गेलं. मग लग्न झालं. मग बायकोला सांगायचं कसं मी बेवडा किंवा काय, त्या टेन्शनमध्ये होतो. मला काय बांधवांनी मदत केली आणि ते प्रसंग, ती वेळ आली, माझ्याकडून ते बोललं गेलं, आमचं संभाषण चालू झालं या विषयावर. मधून 4-4 दिवसांनी थोडं पाठ सांगायचो. मी हातभट्टी प्यायचो, हे असं सगळं सुरुवातीला नाही की हातभट्टी प्यायचो, पोलीस घरात राडा उचलून न्यायचे, आई बापाने 4 वेळा कंप्लेंट केली, माझ्याकडे पेपर आहे फाईलमध्ये, हे होते त्यातलं नाही काय. फक्त नॉर्मल सांगायचो नाही का की किलो तर माझ्याला पुढे आलं, मला पिता येत. तू बघितलं तिने नाही का, महिना झाला 2 महिने झाले लग्नाला. आता मित्र भरपूर असं खाली. माझं घरच रोड साईडला आहे, रोडचं फेसिंगला आहे. त्यामुळे ते वरून बघितलं ना दुसऱ्या माथ्यावरून की कायम हा भाऊ चाललेलं असतं. हे मला वाटलं यार मग पार्टी बिर्टी करत असतील तर माझी काय ना नाही बरं का, तुझ्या मित्रांमध्ये तू मन मारू नको. म्हणलं तू आत्ता परमिशन द्यायची बघ, पळून जाशील म्हणजे हे लोकांचे अनुभव ऐकले की पळूनच जातात बाहेर. म्हणलं मला ही विषयाची परीक्षा तू घेऊ नको, मला पिता येत नाही आणि पिलो मी कुणाला पण मारन, कुणाला काय शिव्या देईल का कुठं आडा करेल, हे तुला माहितीसाठी सांगतोय. 15 दिवस झाले तुला आता. ते माझ्यापेक्षा जास्त आता आजूबाजूची सांगणार आहे फ्लॅटमधल्या बाहेर. दिवसभर आपले भांडे कुंडे झाले ना, भांडे धुवून झाले, नवरे यांचे कामाला गेले ना, तर माझ्या तोंडाने ऐकण्यापेक्षा त्यांच्या तोंडाने ऐक आणि जे सांगतात ना ते खरं सांगणार आहे. म्हणून मी दारू नाही पित, हे समजून घे. फक्त परमेश्वरांनी माझं लग्न करून दिलं, मला ते बांधवाने सांगितलं, परमेश्वरांनी तुझं लग्न करून दिलं ना ती बायको तुला समजून घेणार हेच दिली त्याची, तू काळजी करू नको. पण ती वेळ येईल तेव्हा सांगतील. आणि ते सांगत गेलो मित्रांनो, चांगलं वाटायला लागलं. रोज संध्याकाळी 7:30ला परत एकदा मिटिंग चालू झाली. पहिला महिनाभर लग्नानंतर मिटिंग नव्हतं गेलं, परत संध्याकाळी 7:30 ते 9 मिटिंग चालू झाल्या. परत कम्फर्ट झोनमध्ये आलो आणि गाडगे काकांसारखे मी आज पण आठवण काढतो नाही का, गाडगे काकांची मदत आहे. गाडगे काकांनी इथं म्हणलो ना, मी दारूपासून लांब आहे, मला आता चांगलं वाटतंय. की ते मिटिंग संपलं की म्हणायचे तुला काय चांगलं वाटलं, येड्या चांगलं नाही वाटत म्हणून यायचं असतं इथं. अरे म्हाताऱ्याला काहीच पडतो. मी त्यावेळी इतकं मी विचार करायचो यार कुणाला सांगू, यार सगळ्यांना सांगायचं आहे म्हाताऱ्याला म्हणून बोलू नको माहिती, मी ह्याच्यामुळे मी इथं गेलो तर. पण मित्रांनो त्या माणसाने माझ्यावर जीव लावला. अगदी शेवटचा 1 महिना आहे ना, पूर्ण 1 महिना म्हणजे काय 2-4 दिवस चुकले असतील, पण मी 1-2 दिवस आले ना त्याला शेवटच्या काळात भेटायला जायचं. अनंत उपकार आहेत मित्रांनो माझे, अनंत. हे उपकार सुद्धा मानायचे असतात, त्याच्यासाठी सुद्धा येत राहायला लागतं. नाहीतर काय ना, नुसतं भुत्यावर बसतं तर काय, मग ते पण तर आहेच बसल्याला बादली घेऊन येत राहा नुसतं माल येत राहा. आणि इकडं मला सांगितलं तू येत माल नाही आला तर मालची काही गरज नाही. मला आता दारूची गरज नाही. मला आता नक्की माहिती आहे मी दारू पिल्यावर जे हलगट आईबाप मी समजत होतो ते हलगट आईबाप असतील का नसतील मला माहीत नाही. मला आता जजच नाही करत. मी फक्त मला स्वतःला मी कसं आहे तेवढं माझं झाकून बघ. ते मारणार नाहीत त्या दारू पिऊन. मी मार. आज जी माझी बायको खाली जाते, खाली माझ्या 12-13 दुकान आहेत, शॉप आणि भाजी मंडईची जाते येते ना, तर ते सरळ बघ, खाली नाही बघून जाणार. माझ्या नवऱ्याचं बद्दल कोण टॉन्ट करते का माझे आईबाप आता सरळ बघ. माझे वडील 79 वर्षाचे, 80 वर्षाचे पुढच्या वर्षी पूर्ण होतील एक मार्चला. पण ते आता पण कुठं जातच नाही, दवाखान्यात त्याच्यात बसनी जा, रिक्षानी जा.
10 पॅम्पलेट घेऊन जाते. एक पाणी पॅम्पलेट 10 पॅम्पलेट त्यांच्या बॅगेत. काय झालं त्यांना काहीच माहित नाही. त्यांना ए मध्ये काय होतं हेच माहित नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या पोराची दारू पितो. त्यांना जर कधी एखादा आलेडोले दिसला की त्याला म्हणतो मला हे काय माहित नाही, पण ह्याच्यावर जर फोन नंबरवर फोन केला ना तर तुझी दारू चांगलं होईल, माझ्या पोराचं चांगलं झालंय म्हणून सांग. तेवढा एक अनुभव सांगतात की पॅम्पलेट त्याच्या मार्गाला हे यांच्या मार्ग. हे सगळं मित्रांनो भोगले त्यांनी, सोसले त्यांनी. माझ्यामुळे झाले. मी सगळ्यात मोठा राडा करून बसलोय, पण एक रामध्ये ना मित्रांनो एवढीच ताकद आहे. कारण अख्ख्या जगाने झेडकारलेला आई बाप्पा सहित लात घालून छातीत लात घालून हाकललेला मी. मला तुम्ही लोकांनी सांगितलं की तू इथे येत नाही, कोण तुला छातीत लात घाल, इथून तोंडाने पण नाही बोलणार तुला, तू येऊ नको, तू येत राहा. माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे काय म्हणतात हवी हवीशी वाटणारी गोष्ट होती येत राहा. मी इथं आल्यानंतर तुझा आम्हाला फायदा होणार आहे म्हणलं राव. मी एवढ्या लाखाची दारू पिलो सगळं. मग ते परेश रावचा डायलॉग आहे माझे मेरा वो गया ये गया वो गया क्या तुम्ही जायगा. म्हणलं राव माझं तर सगळं घालून बघलं तर यांचा काय फायदा, अजून काय राहिलं का लोबडायचं का यांना काय काय नाही का, असं काहीतरी फालतू. सुरुवातीला नवीन पण मित्रांनो माझ्या मुलींना, आज माझी मुली पहिली दुसरीला, मुलींना आहे ना माझ्या, आता कुणी पण सांगितलं थोडंसं मोठं झालं 5वी 6वीला गेलं तुझा बाप बेवडा आहे, आज कधीच विश्वास ठेवू नाही शकत त्या. माझे पप्पा कसं काय दारू पिले यार, माझ्या पप्पाचा अजून वासच नाही आला. मी भरोसा ठेवण्याच्या लायकीच झालो. कुणाच्या नाही बायकोला मी सांगून बसले, पण माझ्या मुलींच्या नजरेत मी भले मी एक मारणारा असेल किंवा मी रागवणारा बाप असेल काय पण माझा बाप बेवडा नाही हे त्यांना कन्फर्म माहिती असणार मित्रांनो. जर कधी त्या मोठ्या झाल्या मी तोपर्यंत दारू नाही पिलो तर मात्र ते शिक्षित राहू. कुणी बोललं ना त्याला उत्तर देऊ शकतात. माझा पप्पांना दारू पित नाही मग तुम्ही का म्हणताय त्यात, हे आज बोलू शकतात मित्रांनो. माझ्या मुलींकडे बघितलं की मला आज इथे येत राहतं महत्व, ते जेव्हा हसतात त्याच्यावर रडतात, त्यांना काहीतरी पाहिजे असतं, पप्पा मला हे पाहिजे, पप्पा मला ते आण, आरेतुरीने बोलतात. पप्पू माझं घरचं नाव पप्पू, ती मला माझ्या आई बाबा पप्पू माझं पप्पू म्हणतात आरेतुरे. हे पप्पू तुला कळत नाही का जेवाय, आणि आपण म्हणलं पप्पू कशाला पप्पाचं लाडाने पप्पू म्हणून मी तुला पप्पू बोलते. बाबा म्हणतात ना, आईची म्हणती ना तसला पप्पू नाही, हा लाडाचा पप्पू, पप्पाचा पप्पू. हे मित्रांनो एन्जॉय करतो सगळं एन्जॉय करतो. माझे स्वतःची दुःख आहेत किंवा माझ्यावर काहीतरी परिस्थिती येत राहते उलट माझं मन काय एवढं मी डायरेक्ट मी सिंगापूरचं स्वप्न बघेल, नाहीतर मग डायरेक्ट एखाद्या खेडेगावाचं स्वप्न बघेल. मला मध्ये थांबता येत नाही, माझं कुठं काटा नाही का कारण असं असतं. तर त्याच्यामध्ये ना मला थोडंसं हे होतं, पण मला ह्या कार्यक्रमाची मदत ना, तर त्याच्यामध्ये स्पॉन्सरचं वगैरे बोलायचं राहिलं तर स्पॉन्सरची मदत घेतली मित्रांनो. पायऱ्यांवर मी काम सुरू केलं, परत थांबलं, परत सुरू केलं, परत थांबलं, मग परत लॉकडाऊन आलं, परत थांबलं, आता परत एकदा पहिल्यापासून सुरू केलं, परत सुरुवात केली. काय हरकत नाही, मला काय फरक, मला कंप्लेंटच नाही होत आता. माझ्याकडून ना कंप्लेंट यायचं प्रमाण कमी झालं. हे सगळं आहे माझं, पण ह्याचं प्रमाण कमी आहे. हे सगळं थोडं आहे. हे झिरपतं म्हणतात नाही का, कार्यक्रम आहे ना स्पॉन्सरसोबत बिबुक वाचून घेतो ना, तेव्हा हा कार्यक्रम झिरपतो. माझ्या वागणुकीत, माझ्या बोलण्यात, माझ्या चालण्यात, माझ्या व्यक्तिमत्वात बदल घडतो. भले तो तितकासा नाही बदल घडलेला असं माझं थोडंसं होत असेल शब्द शिवराळ भाषा थोडी की त्या वातावरणात जरा विश्रांतवाडीच्या राहून येणं थोडंसं आहे, पण मी कायम तसं नाही. मला योग्य ठिकाणी ते वापरता येतं, योग्य ठिकाणी मला योग्य शब्द पण बोलता येतात. कीड राग आलेली मला काय वाटत नाही आता नाही, त्यामुळे मी नाही रिॲक्ट वाटलीच गोष्टी मला ते सगळं येत राहा मध्ये जाते नाही का, येत राहा आणि ते येत राहा. पहिल्यांदा मोठपणा वाटायचा, पण तो येत राहा. माझ्यासाठी आज सगळ्यात मोठा माझ्या लाईफमध्ये मी माइलस्टोन म्हणजे की मला तो एक परिच ते येत राहा. त्याला हात लावला की सोडून, त्या घातला कशावर पण सोडून आयुष्यातच सोनं झालं मित्रांनो. मी एकेकाळी विश्रांतवाडीचा भीक मागणारा बसस्टॉपवर, मला किती लोकांची तरी मी देणं असेल आज एक 800 रुपये 2-2 रुपये नाही का, काहीच माहीत नाही. किती असंख्य लोक त्या बसस्टॉपवरून जातात, आळंदीला कोण कुठं जातात, भोसरीला, आणि मी त्यांच्याकडून पैसे घेतले तर मला माहीतच नाही. आता परत फेड करू कशी, माफी मागू कुणाला काय कुणाला, तर देवाने मला एक मार्ग ह्या सगळ्याच्या बदल्यात द्यावा. मला त्याच्यातून काय मिळेल का नाही ही अपेक्षा नाही मित्रांनो, पण कमीत कमी माझी परत फेड व्हायला. म्हणून मी ना जे काय असेल ना दिवसभरात 1 तास अर्धा तास सगळ्यांना माहिती, आपले बऱ्याचशा मेंबरला माहिती की मी बराच वेळ माझ्या दिवसभरातला किंवा माझ्या लाईफमधला ना बिलकुल कॅन्युमसाठी थोडा वेळ देतो. प्रेफरन्स मी देतो, प्रेफर करतो आधी नाही का. आधी हे नसेल ही मीटिंग नसेल ना तर मी परत दारू जर पिलो ना कधी ना माझी आई विचारणारे मला, ना बाप विचारणारे, ना माझी बायको नाही, माझ्या दोन्ही सोन्यासारख्या मुली नाही विचारणार, सासू सासऱ्यांची त्यांची तर लांबच, मला कोणीच विचारणार नाही जोपर्यंत मी मध्ये आहे.
तोपर्यंत माझं काहीतरी भवितव्य आहे. म्हणजे मी पैशाने गरीब राहील, पण कमीत कमी मला आता अशी कॉलर स्टार्ट करून यायची गरज नाही. माझी कॉलर पॉपअप स्टार्ट आहे. माझा नजरिया पाहिजे, मी हा कार्यक्रम जागला, मला हा कार्यक्रम वागला पाहिजे, वागणुकीच माझे दिसलं पाहिजे. नाहीतर माझ्यासारखं फाटकं तोंड आणि त्या आईबापाचं शेवट काय म्हणते खुन्नस आज नाही, काय नाही, गोंधळ आहेत अजून पण मला त्या गोंधळात पडायचं नाही. हे मला या कार्यक्रमाची पुढे येत राहामुळं शक्य झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. अजून पण माझं काही खरं नाही. जर मी इथं येऊन परत नीट नाही वागलो तर माझ्यासाठी जगाने तर सगळे दरवाजे माझ्या हाताने बंद केलेच नाही. हा एक दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे, हा माझ्या हक्काचा दरवाजा आहे. या हक्काच्या दरवाजातून मी जेव्हा हक्काने आलो तेव्हा माझं लाईफ सोनं होतं, तर काहीच नाही. एक वेळ प्लॅटिनम होती, पण सोन्याची चांदी ना जे जगल ते चांगलंच जगल मित्रांनो. कित्येक कृती माझ्या असे की जे माझ्या घरचे म्हणतात की दारू न पिता सुद्धा तो असा नव्हता वागला घरी, एवढं चांगलं बोलला असताना. काही वेळा मी बोलतो किंवा काही वेळा काहीतरी चिडचिड किंवा रागरागचे प्रसंग येतात ना, त्यावेळी मी जेव्हा काहीतरी सहज साधं मी व्यवस्थित बोलतो ती परिस्थिती निघून जाते ना चांगलं बोलून, तेव्हा माझी आई कित्येक वेळा म्हणते की हे त्या आधी ना तू दारू नसताना पीत तरी पण एवढा समंजस्यपणाने बोलला नसता. इतका सामंजस्य काय मित्रांनो आले. माझ्या आईला सुद्धा विश्वास नाही वाटत अजून की हे सगळं असं झाले. 7 वर्ष पूर्ण झाले, 8 वर्ष पूर्ण झाले, आपण सांगतो घरी त्या दिवशी म्हणजे 9 वर्ष झाले म्हणलं मी दारू काहीच नाही. मला ते आलेल्या अपेक्षित असायचं नाही का पहिलं दुसरं डोकून काय करावं, हा घेणं देणंच नाही तुम्हाला कधीच अक्कल नव्हती, आज पण नाही. पोरांनी काय केलंय तुमचं काय हे ना तोंडावर कधीतरी समाधान म्हणा की राव काहीतरी वेल डन गुड, माझा मुलगा बघा कसा चांगला आहे, काहीच बोलत नाही तुम्ही राव असं म्हणून मी पहिल्या वर्षी डोकं जाऊन तिथं 7:15 बोलले, 7:30 वाजता मी उभं राहिलंय, माझं चांगलं चाललंय, वा शांतते. अरे काय काय म्हणजे नाही काय म्हणजे मी खोटा होतो त्यावेळी. आज 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 आहे ना, आज कुणी पण माझ्या घरी आलं ना की माझ्या आईबापाकडून ऐकायला भेटलं किंवा माझ्या वागणुकीतून बघायला भेटलं. माझ्या घरी सकाळी केस विंचरताना मी आरशात रोज डोळे घालून बघतो. आज मला लाज नाही वाटत. आज पहिले सुरुवातीच्या 2-3 वर्ष मी लाजीरवाणी कामं करत होतो म्हणून मला ती लाज वाटायची. दारू न पिता एक मेंबर असून 2-3 गोष्टी लक्षात ठेवतो की मी बेवडा आहे. मी आज सकाळपासून दारू नाही पिलो. आणि तिसरी गोष्ट मी अल्कोहोलिक अॅनिमलचा अल्कोहोलिक अॅनिमलचा मेंबर आहे म्हणजे आपोआप मी एक जबाबदार व्यक्ती आहे. मी या समाजातल्या मुख्य प्रवाहात जाण्याचा किंवा येण्याचा प्रयत्न करून चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी वागणूक चांगली सुद्धा होऊ शकते. माझ्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी वेळ द्यायला लागणार आहे, मला त्यासाठी येत राहायला लागणार आहे. माझ्या मनासारख्या गोष्टी मनाविरुद्धच्या गोष्टी जेव्हा पाचवायला लागलो त्याच्यानंतर मनासारख्या गोष्टी घडायला खास अंडरलाईन करून मी नवीन बांधवांसाठी सांगतो. सुरुवातीला मनाच्या विरुद्धच सगळं वाटतं, पण इथं येत राहा मध्ये एवढी ताकद आहे. ह्या येत राहा ऐकलं इथं बसलं की मला कालांतराने कळायला लागतं की सगळं माझ्याच फेवरमध्ये सगळं मी म्हणतो ना, मी विचार जे करत होतो ना, बोलत नव्हतो पण विचार जे करत होतो ना, त्या विचारांमध्ये जे मला पाहिजे होतं ना ते सगळं मला मिळतंय, देव देतोय. तर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, देव मला देतोय. मला वाटतं की हे माझं ते मी मिळवलंय. टू व्हीलर मी माझ्या घरी कार आहे मी घेतली माझ्यामुळं. मी दारू नाही पिलो म्हणून माझ्या आई दारू असं घेतली ना. माझं शून्य योगदान आहे माझ्या घरात. मी राशन काय लाईटचं बिल, राशन, किराणा, मोबाईल, टी व्ही, रिचार्ज हे सगळ्यांनाच करायचं असतं. हे सगळे वर्ष करतात माझ्या बरोबरचे. मी आत्ता 7-8 वर्ष झाले करायला लागलो. त्याचा अर्थ मी नाही करते. माझं राशन पण देऊ. माझ्या मुली सुखी आहेत, माझ्या मुली समाधानी आहेत. त्या चांगल्या काय मॉडर्न हायस्कूलला शाळेत टाकले. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेत जरी ते टाकले ना ती पण देवाची कृपा आहे. मॉडर्न हायस्कूल नाही, माझ्या मुलींना कॉर्पोरेशनची शाळा सुद्धा नशिबात नसते. पहिली गोष्ट मीच राहिलो नसतो. लग्न मुलीचं दिलं नंतरची गोष्ट. पण कधी स्लिप झालो असतो ना त्या शाळेत माझे कॉर्पोरेशनच्या शाळेत तिकडे घालत बघा मी लायकीचं नाही मी पाठवणार. मी इतका हलकट आणि नीच माझे विचार. पण इथं आल्यानंतर जे मला आज मिळत ते मिळणार सगळ्यांना मिळतं. नवीन बांधवांना खास करून विनंती करू, खरंच येत राहा. होणार आयुष्याचं इथं सोनं झालेलं आहे. इथं प्रत्येक व्यक्ती आयुष्याचं सोनं झालेलं आहे. इथं कित्येक उदाहरणं आहेत, कित्येक उदाहरणं सगळ्यांचं बघतो, सगळ्यांनी मला बघितलेले. खरंच सोनं पिवळं चाललंय. धन्यवाद. मला बोलायची